नमस्ते, मी सोपान बाटे, राहणार दिवळे। आज लाईव्ह येण्याचं कारण की सगळ्या देशामध्ये बिल्डर लोकांनी सुळसुळाट घालून एजंट लोकांची चांदी झालेली आहे आणि गोरगरीब शेतकऱ्यांना कसं फसवलं जाते हे आज मी तुमच्यासमोर मांडत आहे। प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेतकरी कसा भरडला जातोय हे मी आज तुमच्यापुढे मांडत आहे। हा जास्तीत जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा, सर्व मित्रांना विनंती आहे। आज मी ज्या कारणासाठी या ठिकाणी आलेलो आहे ते खूप मोठं कारण आहे। शेतकरी कसा फसला जातोय आणि कसा त्या ठिकाणी गाडला जातो आणि शेतकरी का चिंतित आहे याचं जिवंत उदाहरण मी तुमच्यासमोर मांडत आहे। मी गाव मौजे दिवळे, तालुका भोर, जिल्हा पुणे, गट नंबर सर्वे नंबर 12, हिस्सा नंबर 1 आणि गट नंबर 81 हे भोरच्या हद्दीमध्ये असणारे क्षेत्र 63 गुंठे हे क्षेत्र आमच्या रघुनाथ बायाजी समगे आणि त्यांचे इतर 2 भाऊ, या 2 भावामध्ये 63 गुंठ हे विभागलेलं आहे। प्रत्येकी 21 गुंठ्याचा सातबारा 8 हे सेपरेट झालेला आहे। परंतु काही लॉबींनी, काही एजंटनी यामध्ये आमच्या गरिबाचा फायदा घेऊन, आमच्या मामाचा फायदा घेऊन, आमच्या मामीचा फायदा घेऊन, आमच्या आईचा मावशीचा फायदा घेऊन हे षडयंत्र रचून सातबारा गायब करण्याचं षडयंत्र समोर आलेलं आहे। एक 2-3 दिवसापूर्वी ही कागदपत्र माझ्या हातात आल्यानंतर असं समजलं आहे की एजंटनी आम्हाला कोणालाही विचारत न घेता हा सातबारा गायब करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। त्यानुसार ती इसार पावती मारलेली आहे। इसार पावतीमध्ये आमची मावशी कलाबाई काळूरामवीर हिला हाताला धरून डायरेक्ट 63 गुंठ हे इसार पावती केलेली आहे। तर याला जगाच्या कानाकोपऱ्यात सगळ्यांनी पोचवावं। तसं पाहता माझ्या मामाच्या वाटेवरती 21 गुंठ क्षेत्र एवढंच आहे, पण आमच्या मावशीला हाताला धरून या एजंटनी 63 गुंठ्याचं इसार पावती केलेली आहे। ज्या व्यक्तीच्या नावाने 63 गुंठ इसार पावती केलेली आहे त्या व्यक्तीचं खऱ्या अर्थाने त्या सातबाऱ्यावरती नाव पण नाही, पण तरी पण एजंट लोकांनी, काही लोकांनी हाताला धरून मावशीला ते इसार पावती केलेली आहे। तर यावरती सखोल चौकशी व्हावी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्यात यावा, जेणेकरून येणाऱ्या पुढील काळामध्ये शेतकरी भरडला जाऊ नये, शेतकरी वाचला पाहिजे। मी आता प्रत्यक्षदर्शीने तुम्हाला सांगत आहे की कशाप्रकारे फसवणूक होती शेतकऱ्यांची आणि कशाप्रकारे होत नाही। त्याकरता जे दोषी असतील, यामध्ये एजंट असतील किंवा कोण असतील, यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही विनंती। आता प्रत्यक्ष तुम्ही पाहू शकता ही इसार पावती झालेली आहे बघा। 10 ऑक्टोबर 2025 रोजी इसार पावती झालेली आहे। इथं खरेदी घेणार चेतन रामभाऊ धावले